मागच्या भागात आपण पाहिलं वायर किती अँपियर झेपतो, पण लांबी 100 मीटर झाली तर एक वेगळी समस्या येते, ती म्हणजे व्होल्टेज ड्रॉप. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर पाईप मोठा असला तरी खूप लांब असेल तर शेवटच्या टोकाला पाण्याचा प्रेशर कमी होतो. तसंच लांब वायर मध्ये वीज कमी कमी होत जाते. आता उदाहरणच घेऊया. 100 मीटर वायर 20 अँपियर लोड. याचा फॉर्म्युला आहे रो म्हणजे वायरचा रेजिस्टन्स कॉन्स्टंट, कॉपर साठी 0.0175 ओहम, एल म्हणजे वायरची लांबी, आय म्हणजे करंट, ए म्हणजे वायरची जाडी, 2 गुणिले हा भाग येतो कारण वायरला जाणारे आणि परत येणारी दोन्ही बाजू धरतात. अशा प्रकारे आपण फॉर्म्युला मध्ये ह्या गोष्टी ऍड करू. व्होल्टेज ड्रॉप बरोबर 70 भागिले अँपियर. 2.5 mm वायर साठी व्होल्टेज ड्रॉप बरोबर 70 भागिले 2.5 बरोबर 28 व्होल्ट, म्हणजे 230 व्होल्ट मधून 28 व्होल्ट कमी म्हणजे 202 व्होल्ट उरतो. हे योग्य नाही. याचप्रमाणे बाकी काही वायरचं बघू कोणती योग्य ठरते. 4 mm वायर, 6 mm वायर, 10 mm वायर, 16 mm वायर. घरगुती वायरिंग मध्ये नियम आहे व्होल्टेज ड्रॉप 3% पेक्षा कमी असावा. म्हणून 100 मीटर लांबी 20 अँपियर लोड साठी किमान 10 mm वायर आणि सुरक्षिततेसाठी 16 mm वायर घ्या. आणि अशाच नवनवीन घरगुती विजेच्या माहिती करता आम्हाला फॉलो करा.